आरती स्वामी निरंजन रघुनाथ, आरती स्वामी निरंजन रघुनाथ. स्वामींच्या रचनांची काही वैशिष्ट्ये पाहत पाहत आपण जातो. त्यात गेल्या वेळेला प्राधान्यानं संत चरित्र का अभ्यासायची असतात, जी नुसती वाचायची का नसतात, अभ्यासायची का असतात, हे आपण त्याचे थोडे मुद्दे पाहिले. आता हे थोडे मुद्दे अशासाठी म्हटले, संत चरित्र अभ्यासायचं का, त्याचं थोडंच पाहिलं आहे असं मला वाटतं. एका झटक्यात सगळा विषय लक्षात येण्यासारखा आहे असं मला स्वतःला वाटत नाही. संत चरित्र का अभ्यासावं, कारण मुळात संत चरित्र आणि त्याचा अभ्यास हा एखाद्या सागरासारखा किंवा आकाशासारखा विशाल आहे. आज जेवढे संत आपल्याला माहिती आहेत त्याच्या हजारो पट संत आहेत. आपण जा एखाद्या गावी कुठल्या तरी उतरा, त्या भागात चौकशी करा इथं कोण संत, लगेच समाधी दाखवतील, ते होऊन गेले, त्याने अमकं केलं, हे कार्य केलं, इतके लोक सन्मार्गाला लागले, अमकं झालं तमकं झालं. मागे आपल्याला एकदा मी बोललो होतो की 10 मैल परिसर मिळत नाही असा, इथं कुठे एखादी समाधी नाही, एखादा सत्पुरुष नाही, असं काय नाही. असं ही भूमीचं काय वैभव आहे आणि काय पुण्यही आहे. त्यामुळं या चरित्र आणि त्याच्या अभ्यासाची जी सीमा जर आपल्याला बघायची असेल तर तिला फक्त क्षितिजाची उपमा देत आहेत, ती पुढे जात राहणार. आपण पाहतो तसं ते पुढे जातं. एक आहे, आज इच्छा आहे तर आपल्याला शिकता येईलच. आज आपल्याला इच्छा आहे, आपण शिकतो आहोत, त्यांची कृपा आहे म्हणून जमत आहे. उद्या आपल्याला इच्छा असेल तरीही शिकता येईल, परवाही शिकता येईल, तेरवाही शिकता येईल, कधी शिकता येतच राहील, कारण इतकं त्यांचं काम आहे करून ठेवलेलं आणि इतकी मंडळी आहेत. याची दुसरी बाजू पाहू. असं जर आहे तर मग आपलं शिक्षण संपणार कधी, असा प्रश्न सामान्य माणसाला येतो की असं जर आपण शिकत राहिलो तर हे शिक्षण संपेल का, हा एक स्वाभाविक प्रश्न आहे आणि तो मनात येऊ शकेल की संपेल का आणि कधी संपेल. संपेल जरूर, कधी संपेल तेवढं फक्त जरा बघूया. संपेल जरूर. काय आहे, खरी मुक्ती हे फूल होण्यासारखं आहे. एक एक पाकळी उमलत जाते तसं फूल होतं. आता काही फुलं 4 पाकळ्यांची असतात, काही 6चे असतात, काही 10चे असतात, 12, 18 आपल्याला माहिती आहे, 20-25 पाकळ्यांची सुद्धा फुलं असतात. तेव्हा मुद्दा हा की कधी संपेल, तर शेवटची पाकळी अजून मोकळी झाली नाही तोपर्यंत ते फूल पूर्ण झालं नाही. ही पाकळी मोकळी झाली की फूल झालं. त्या जेवढ्या पाकळ्या आहेत, ज्या उमलायच्या आहेत, ज्या मोकळ्या व्हायच्या आहेत, त्या पूर्ण झाल्या की फूल पूर्ण झालं आणि फूल मुक्त झालं. तेव्हा आता ते कधी होईल हे कसं सांगणार, आपल्याला पाहावं लागेल, ते वेगळंच पाहावं लागेल, ते पाहून मग हे ठरवावं लागेल. एखादी खोली आहे, मग एक वेगळ्या संदर्भात आपल्याला मुद्दाम बोललो होतो तसं, एखादी खोली आहे, ती मोकळी करायला किती वस्तू बाहेर टाकाव्या लागतील आणि केव्हा मोकळी होईल हे कसं सांगणार. 5 वस्तू बाहेर टाकल्या म्हणजे होईल, 10 टाकल्या म्हणजे होईल, 25 टाकल्या म्हणजे होईल, ते जसं सांगता येत नाही. कारण तुम्ही त्या खोलीत वस्तू किती ठेवल्या आणि टाकणं, वेग, कुवत अनेक गोष्टी आपल्या लक्षात आल्याच असतील, त्यावर हे अवलंबून आहे. तेव्हा मुक्तीच्या आड ज्ञान जेवढं मी आत ठेवलेलं आहे तेवढं मला टाकावं लागेल. तसं म्हटलं तर ते सोपं काम आहे. एकावळीचं आहे तितुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाचे, आहे तितुके देवाचे हे म्हटलं तर सोपं आहे, म्हटलं तर फार अवघड आहे. ऐसे वर्तणे
आणि निश्चयाचे. बापरे, आधी वर्तणे कठीण, निश्चयाचं त्याच्यापेक्षा कठीण. एक दिवस झालेले निश्चय उद्याला टिकत नाही. आहे ते तुके देवाचे हे म्हणायला ठीक आहे, पण चमचा हरवला तरी लक्ष लागत नाही. काय ते तुके देवाचे नाही होत तसं. म्हणजे हे इतकं ते म्हटलं तर एका ओळीच आहे, समर्थाने एका ओळीत सांगून टाकलं सार सगळं. ते आता आहे ते तुके देवाचे असे वर्तन निश्चयाचे, म्हणजे आता हे जे काय वस्तू बाहेर टाकायचे म्हणजे किती, ज्याचं जेवढं आहे तितकं आणि तेवढं, मग तेवढा काळ त्याला लागेल. संपेल कधी हे काय आहे त्याच्यावर ठरवा. श्रीमंताकडे ₹1,00,000 आहेत, तर ₹1,00,000 देणं म्हणजे समजा मोकळं होणं, हलकं होणं. तर आता ₹1,00,000 दिल्यावर होईल. गरीबाकडे 1,000 आहेत, 1,000 दिले की मोकळा होईल. आता तेवढा वेळ त्याला लागेल, जो काही फरक असेल व्यावहारिकदृष्ट्या. गरिबाकडं 1,000 असं मुद्दाम म्हटलं, कारण अलीकडे गरिबी ₹961 वगैरे आली असं ऐकलं. गरिबी आहे का गरिबीची चेष्टेची व्याख्या आहे मला काही कळलेली नाही अजून नीट. नंतर सगळा हिशेब वाचला तो. आता परत ते मागे घ्यायचं चाललं आहे, परत तेच करायचं चाललं आहे, परत मागे घ्यायचं चाललं आहे. नेहमीप्रमाणे आपले कार्यक्रम चालू असं. तेव्हा मोकळं होणं केव्हा हा आपला मुद्दा आहे. तर हे मोकळं काय व्हायचं हे सगळे व्यावहारिक झालं. आपल्या दृष्टीनं काय मोकळं व्हायचं आणि त्याला वेळ किती लागेल. तर ज्याला हृदग्रंथी म्हटलं, वेगवेगळ्या नावाने अनेकांनी अनेक शब्द वापरले. हृदग्रंथी, हृदग्रंथी ते तोड, आपण अभंग म्हणतो हृदग्रंथी ते तोड. तर ग्रंथी किती तितक्या तोडायचं काम आहे. जसं वस्तू किती तितक्या बाहेर टाकायचं काम आहे. मोकळं तर व्हायचं ठीक आहे, तो काही प्रश्न नाही, कोणी होऊ शकेल. जेवढं गोळा केलं आहे तेवढं टाकावं लागेल. आता ह्या हृदग्रंथी म्हणजे काय, तिथे आपण जेव्हा हृदग्रंथीचा कधीतरी उल्लेख केला होता त्या अभंगाच्या वेळेला, त्यावेळेला आला असेल. मानाचे आहेत, मताचे आहे, आपल्या मागचा अनुभव अनेक वर्षांचा वगैरे वगैरे, आपले प्लॅन भविष्याचे, प्रतिष्ठा, कला कौशल्य, लौकिकात घरं दारं इस्टेटी माणसं संग्रह, त्या सर्वांच्या वरची मालकी पुन्हा. तेव्हा हे या अर्थाने साधन आहे. एक साधी पती पत्नी घ्या, तर पत्नीला म्हणताना समान हक्क, सहधर्मचारिणी, पण वेळेला मालकीच्या वस्तूसारखी वागवतात की नाही माणसं. मालकीची वस्तू असल्यासारखी वागवतात की नाही. पण ठीक आहे, त्यांचं तसं आहे म्हणून एकतर्फी आहे का, तर आपण रागवायचं काय कारण नाही. पतीलाही एरवी मान आहे, पण वेळेला मालकीची वस्तू असल्यासारखं राहावं लागतं, वागावं लागतं. तेव्हा यातली जी मालकी ती एक ग्रंथी आहे. ह्या व्यक्ती ग्रंथी नाही, त्यांची मालकी स्वामित्व ती ग्रंथी आहे. ती तुटली तर हा प्रश्न नाहीच आहे. ते आहे तिथे दोन्ही आनंदात आहेत. ग्रंथी आली की ज्याच्याकडे ग्रंथी आहे तो दुःखात आहे. तो कोण आहे ते त्यांनी ठरवा. ग्रंथी आली की दुःखात. ठुसठुसच राहतं ना आपल्याकडे, त्याला ग्रंथी म्हणतात. आपल्याकडे म्हणत नाही का गाठ, दुखत राहत सारखं, ठुसठुसच राहत. तसं मग ज्याच्याकडे ग्रंथी आहे त्याला ठुसठुसतं, ज्याकडे ग्रंथी नाही त्याला ठुसठुसत आहे. ओके, त्याच्या दृष्टीने काय नाही, रक्तप्रवाह सगळे व्यवस्थित असतात. तेव्हा या ज्या गोष्टी आहेत त्या परिचयाच्या आहेत, पण ह्याच्यापेक्षा पुढे अजून काहीतरी आहे. जो परमार्थ हा मुक्तीसाठी केला, खरा मुक्तीसाठी ही वाट चालली, हा परिचय करून घेतोय, त्यात पुन्हा ग्रंथी आहेत. त्यात पुन्हा पारमार्थिक स्थान, जे कुठली संस्था असेल, संस्था परमार्थाचं संस्थेचा काय संबंध खरं म्हणजे, तरीसुद्धा ते जे स्थान, त्यात तिथला मान, इथला मान काय आणि तिथला मान काय, इथलं पद काय तिथलं पद काय, इथल्या ओळखी काय तिथल्या ओळखी काय. तिथेही मागल्या दारानं प्रवेश, पैशाची लाईन, हायर ग्रेड पैशाची लाईन, दर्शन, बिन पैशाची गरिबाची लाईन, त्याला चक्कर मारत जातो तो खाली. बिन पैशाची लाईन लागेल तेव्हा लागेल नंबर. पैशाची लाईन 500, मग 1000, मग 5000, 10000, सगळं आहेच तिकडे. पण आणि कोणी बडवे तर त्यांच्या मार्गाने दर्शन वगैरे, किती प्रकार आहेत सगळे प्रपंचाचे. सगळं ते तिकडे तेच. त्यात पुन्हा जसं इकडे डुप्लिकेट,
स्पेलिंग बदलून वरचं सगळं कवर तसंच असतं. आपल्याला माहिती आहे किती वस्तू बाजारात आहेत अशा. आज खेड्यात गेला तर साधं बिस्किटचा पुडा नाही सरळ मिळणार. सगळं चित्रमित्र तेच असतं. ते बाळाचं चित्रमित्र असतं का नाही, तसं सगळं तसंच असतं. बारीक बघा म्हणजे लक्षात येईल की हे ते नाही आहे, हे ग्लुकोज ते नव्हे. खेड्यात जा आणि विशेषतः खेड्यात का कोणी एवढं बारीक बघत नाही, म्हणून ते बिस्किट पुडाच दिला. मार्जिन आहे त्याच्यात, कारण ते डुप्लिकेट आहे. म्हणूनच राम, बालाजी, पांडुरंग, देव, देवी सगळे डुप्लिकेट होतात की काय कोणाला ठोकू. डुप्लिकेटमध्ये मार्जिन आहे. सगळं तू हे परमार्थ ग्रंथीवर घ्या सगळ्या ह्या परमार्थ ग्रंथी. बाकी आता स्वतः देव भगवान वगैरे होणाऱ्यांच्या गोष्टीच वेगळ्या, तो एक ग्रेट कॅटेगरी, काय प्रश्नच नाही. सेल्फ मेड गॉडमॅन वगैरे वगैरे. मग ते राहायच्या खोलीत सुद्धा खोदायची पाळी येते. मोजून संपत नाही, अजून संपलं नाही आहे, होत नाही अजून काही काम. ते म्हणजे बँकवाले एवढे मोजणारे जबर, पण तरीसुद्धा काय अजून ते उरकत नाही आहे. तळघरातलं तर बघूच नका म्हणतात आता. हे सगळं झालं आपलं प्रपंच व्यवहार सगळं करत आपण इथपर्यंत. कधी होईल हे, त्याची ही उत्तर काय आहे आणि कधी होईल. मग आता हे सगळं सोडायचं का, सोडूया का, हे सगळं सोडून द्यायचं आहे असं विपरीत आहे का. साधना म्हणजे हे सगळं सोडणं नव्हे. जे संत चरित्रातून शिकतो, मूळ मुद्दा चालला तो, ते संत चरित्रातून हे शिकतो की अशा ज्या बाह्य मालमत्ता आहेत किंवा त्या बाह्य मालमत्तांचा बाह्य त्याग नव्हे, त्यातल्या ममत्वाचा त्याग, त्यातलं मगाशी स्वामित्व म्हटलं तसा त्याग, तो मानसिक त्याग त्यांच्याकडे आहे. अगदी स्वामींचं आपण पाहिलं तरी सुद्धा ते सगळं सोडून गेले, दर्शन झालं, सगळं झालं, गुरु झाले, सगळं झालं, तरी सुद्धा पुन्हा मागे प्रपंच तिकडचा विकून टाकला. आपल्याला माहिती आहे कांते माझे उत्तर वगैरे आपण त्या दिवशी अभंग पाहिला आहे. तर ते करून सुद्धा पुन्हा त्यांना बोलावलं, त्यांचं शिष्यत्व पत्करलं, ते वळी उडायला गेले. आपल्याला माहिती आहे कोल्हापूरजवळ. तिथून तिथल्या सरकारने, पटवर्धन सरकारने, त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं, ते तिकडे गेले. तिथे आजही वाडा आहे, आपल्याला माहिती आहे, उपासना आहे पुढचे. म्हणजे तिथेही प्रपंच आहे, प्रपंच नव्हता असं नाही, पण त्याचा मानसिक त्याग त्यांना तो लागू नये. तो मठ त्यांना देणार होते, आपल्याला ते माहिती असेल, सरकार त्यांना तो मठ देणार होतं. त्यांनी काही ते स्वीकारलं. ते म्हणले माझा काही संबंध नाही. आता त्यांना राहावे ना, त्यांनी त्यांच्या मुलाची नाही महत्त्वाच्या नावावरती करायचा प्रयत्न केला. असं ते विषय त्याला चरित्र म्हणून कल्पना आहे, म्हणून मी त्यात काही खोलात जात नाही. पण मानसिकदृष्ट्या त्याग आणि अशा ज्या पारमार्थिक वाटतात, मग अशी ज्या उल्लेख केल्या सगळ्या एक 8-10 गोष्टी नमुन्यादाखल, तशा पारमार्थिक वाटणाऱ्या प्रापंचिक असणाऱ्या गोष्टींचा त्याग. त्या प्रापंचिकच आहेत. इकडे जे आहे तेच तिथे आहे, इकडे आहे मान तोच तिथे आहे, ते पद आहे तेच तिथे आहे, असं जे आहे ते सगळे व्यवस्थेचे जे भाग आहेत ते सगळे. तेव्हा अशा गोष्टींचा त्याग हा ग्रंथीभेद. त्यामुळं त्यागावं लागेल. ते तर केव्हा त्याग घडेल, ग्रंथीवर अवलंबून राहील. किती ग्रंथी गोळा केल्या इकडं तिकडं, त्यावर केव्हा घडेल. कुवत असेल तेवढ्या वेळानं घडतं. ह्यात कृपेचा संबंध आहे की नाही, आहे. कृपासारखीच आहे. आपल्याकडे वचनही आहे, आपण अभ्यासही केला आहे. तेव्हा कृपेवर आहे का, तर कृपेवर नाही. कुवत असेल तेवढ्या वेळानं हे घडतं, जे घडू शकतं. त्याला ग्रंथीभेद म्हणा, उद्धार म्हणा, काय मुक्ती म्हणा, पूर्ण म्हणा, काय शून्य, काय जे आपल्याला शब्द वापरायचा आहे तो. साधा विचार करू क्षणभर. उत्तर शून्य हे तर ठरलेलंच आहे, ते शून्य पूर्ण पण आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला की तर 2 + 2 म्हणजे पण शून्यच. 2 वस्तू आत होत्या, 2 ग्रंथी आत होत्या, फोडून टाकल्या, संपलं. मानाची अपेक्षा होती, सोडून दिली. अपेक्षा होती, अपेक्षा असती, सोडून दिली. 1 + 1 शून्य. थोडी मानाची अपेक्षा आहे, थोडी काळजी आहे चित्तामध्ये, एक ग्रंथी आहे काळजी, ही काळजी सोडून दिली, गुरुवर सोपवलं, महाराजांच्यावर सोपवलं, एक ग्रंथी सुटली. आता 2 + 2 शून्यच, उत्तर तिथे. तेव्हा त्याचं जे शेवट उत्तर आहे, पूर्ण उद्धार किंवा ज्याला आपण मुक्ती म्हटलं, काही कुठलाही शब्द वापरा, अगदी 5000 + 5000 तेही शून्यच. त्यामुळे किती आहे हे नाही महत्त्वाचं, उत्तर शून्य.
आपल्याकडे जे जितकं आहे हे सगळं घालवलं की उत्तर शून्य किंवा पूर्ण येतं. याच्यात आणखीन एक मुद्दा समजून घेण्यासारखा आहे. हे सगळं स्वामींच्या अभंगाच्या पदाच्या संदर्भात चाललेलं आहे बरं का. तर ह्याच्यात एक कुवतीचा प्रश्न म्हटला मी मगाशी. तिथे सगळी अडचण आहे खरं सांगायचं तर. आपण सगळे त्या अर्थाने सारखेच आहोत सगळे, पण कुवतीत काहीतरी फरक पडतोय. ह्या कुवतीचा गाभा कशात आहे असं आपण जर शोधून काढलं तर आपल्या लक्षात येईल की सुरक्षिततेची माणसाला प्रचंड ओढ आहे. खेच म्हणून अगदी अक्षरशः प्रचंड खेच आहे. तेव्हा कुवत कुठली? पूर्ण असुरक्षित राहण्याची ज्याची मनाची कुवत आहे त्याची खरी कुवत आहे. पडायला अवघड आहे पण पूर्ण असुरक्षित ही कल्पनाच मोठी आहे. आपण तिचा विचार करायला सुद्धा ती खूप उंच वाटते. म्हणूनच कुवत म्हटलं मी. जो गुरुवर अवलंबून आहे, जो देवावर अवलंबून आहे, तोच वरचा सगळा त्याग करू शकतो. तो म्हणतो मी त्यांच्यावर अवलंबून आहे. त्या कुवतीत प्रत्येकाच्या फरक आहे. 100 माणसं बसली तर 100 माणसांच्या या कुवतीत फरक आहे. हा समान असतील, काही समान असतील, पण फरक आहे तेवढं खरं. आणि खरं सांगायचं ना तर जो भगवंतावर पूर्ण अवलंबून आहे तो खरा पूर्ण सुरक्षित असतो. हे लक्षात येत नाही. अडचणी आहे खेळ. त्यांना असं वाटतं की मी माणसावर अवलंबून आहे, मी अमक्यावर अवलंबून आहे, पैशावर अवलंबून आहे, सत्ता आहे माझं, अमुक आहे माझं, तमुक आहे, सगळं जे काय आहे त्यानं मी सुरक्षित होतो असं मला वाटतं. पण ह्यातली कुठली गोष्ट कधी धक्का देते सांगता येत नाही आपल्याला. हा अनुभव असून सुद्धा परत असं वाटतं याला काय म्हणावं, याला भ्रम किंवा माया असं काय. म्हणून खरा जो भगवंतावर पूर्ण अवलंबून तो खरा पूर्ण सुरक्षित आहे. आणि जे भय पडत मनामध्ये सूक्ष्म भय प्रत्येकाच्या वावरत असतं सतत. प्रत्येक गोष्टीबद्दल, माणसाबद्दल आहे, प्रतिष्ठेबद्दल आहे, पेशाबद्दल आहे, नुकसानीबद्दल आहे, खंडसारखं भय मनामध्ये वावरत. ती असुरक्षिततेची जननी आहे अक्षरशः. ती सारखी असुरक्षितता वाढवत असते, भर घालत असते सारखी. असुरक्षित आहेत, पैसे कमी पडतील, उद्या काय झालं तर भाव वाढ झाले तर काय करशील, कसं जगशील, असं संकट आलं तर काय होणार, ही माणसं सोडून गेली तर काय होईल, ह्याने नाही ऐकलं तर काय होणार, अमुक काय उपस्थित करेल ती हे काही सांगता येत नाही. पण अस्वस्थ ठेवील एवढं खरं. भयाचं ते कामच आहे. पण हे संतांच्या जवळ नाही, ते निर्भय आहेत. म्हणूनच संतांना कोणतीही सुरक्षा लागत नाही. झेड नाही, वाय नाही, काय नाही, झेड प्लस नाही, काय नाही, काय कसली कुठल्याही संतांना कधी कुठलीही सुरक्षा लागली नाही. आपल्याला कल्पना येत नाही. आपण काही फार मोठी सुरक्षित त्या अर्थाने नसेल कोणी असं मला वाटतं. आपण सामान्य माणसं आहोत त्या अर्थाने. आपली काही अशा काही सुरक्षा व्यवस्था आपल्याबरोबर कोणी आपल्याबरोबर ज्या घरोघरी सुरक्षा व्यवस्था दिल्या तेवढ्या बास आहेत. पण आपण काही व्यावहारिकदृष्ट्या झेडबीड वगैरे नाही लोक, हो की नाही, तसले काही लोक नाहीत आपण. पण तरीसुद्धा वेगवेगळ्या नावाखाली मनुष्य सुरक्षितता शोधत असतो हे आपल्याला लक्षात येत नाही. ते झेड आहेत म्हणून दिसतात हो, ते बाजूला 4 उभे राहिले म्हणजे दिसतात. ते फार मोठी मंडळी भाषणाला उभे राहिले, मागं तो उगाच आपला उभा असतो, काय उगाच म्हणतो काहीतरी म्हणलं पाहिजे शेवटी. आता असं काय काम तर दिसत नाही, डोळे इकडे तिकडे करत असतो फक्त. आता कोणी काय केलं तर काय होणार आहे, काय काही करू शकत नाही. आपण बघतो सगळं सुरक्षा कवचात काय होतं ते सगळं आपल्याला माहिती काय आहे. पण ते असुरक्षित आहेत ना, त्यामुळे त्यांना ह्या बाह्य सुरक्षेवर सगळं अवलंबून राहावं लागतं. मग आपण सामान्य माणसं मुक्त आहोत का काय मग? कारण आपल्या मागं तर असलं काही नाही, असलं काय परवडणार पण नाही आपल्याला. आपल्या पगारात आपलं भाग्य नाही त्याचा, आणि सुरक्षेचा पगार कुठला द्यायचा. पण एक लक्षात घ्या की आपण सुद्धा सुरक्षिततेच्या शोधात असतो. याला ज्ञानदृष्टी असं म्हणायचं. पुढे तो अभंगात आहे शब्द म्हणून मी मुद्दाम वापरला की जर थोडंसं ज्ञानाच्या दृष्टीनं आपण पाहिलं या गोष्टीकडे तर आपण बारीक विचार जो करतो. उदाहरणार्थ अगदी मी सोपं सांगतो, म्हणजे प्रपंचातलं सांगतो. एक मुलगा असावा कशासाठी? म्हातारपणी सुरक्षा असे. सूक्ष्म आहे, अगदी बारीक जाणारी गोष्ट आहे. विवाह करतो, हक्काचा माणूस असे, सुरक्षित असे. पोटापाण्याची रोजची व्यवस्था लागेल का नाही कोण आठव, ते अनुभव आल्यावर कळतं. तुझं म्हणतात बाहेरून डबा आणूया, झाली सुरक्षेची वाट लागली आपल्या. आज काय जमणार नाही, माहिती तब्येत वगैरे नाही, काय करणार?
काय सुरक्षित झाला, पण केलं होतं सुरक्षिततेसाठी, एवढं खरं. बारीक विचार करा की ह्या सगळे सुरक्षिततेची जाळ्या विणण्याची सामान्य माणसाची मार्ग आहेत. ती खूप मोठी माणसं आहेत म्हणून ते तर बंदूकवाले दिसतात, आपली दिसत नाहीत, ते आत आहेत. म्हणून स्वामीने पद लिहिले त्याच्यासाठी, तेच सांगायचं. आपल्याला नोकरी आहे, शहरात असावी असं वाटतं शक्यतो, खेड्यात जायला कोण तयार नाही. का नाही तयार? शहरात कसं सुखसोयी असतात, रहदारी असते, 4 माणसं असतात, सुशिक्षित लोक असतात, शेजारपाजार असतो. मग असं आता मोठ्या शहरामध्ये किती आहे, पण तिकडे नको. का नको? तिकडं असुरक्षित वाटतं. मुंबईत असुरक्षित वाटतं अलीकडे, किंवा स्फोट होईल सांगतात नाही. महाडखेड्यात जाऊन राहावं, 5-25 माणसं राहतात, एक वस्ती असते, हे असतं. काय कोण स्फोट बीट त्यांना माहिती पण नाही, हे गाव कुठं आहे ना कशावर वगैरे. नको, तिथं नको, तिथे असुरक्षित वाटतं. म्हणजे काय सुरक्षेची यंत्रणा आपली काम करते, मनातल्या पाठी चालू असतं सारखं, द बॅक ऑफ माइंड, ते सारखं सुरक्षेचं. हे इतकं सोपं आहे अशातला भाग नाही. साधं घर बांधतो ते सुरक्षिततेसाठीच बांधतो. तर घराविषयी मी आपल्याला पुढच्या ह्याच्यात सांगणार, आता एवढा वेळ नाही, घराची गंमत आहे ते सांगायला. आपल्याला ही जी सुरक्षितता आहे, आता हे साध्या आपल्या प्रापंचिक व्यवहारातलं सांगितलं. अगदी परिचित महाराजांची परत एकदा आठवण करतो गोष्टीची. आपले गणपतराव निघाले यात्रेला, काशी यात्रेला. माहिती, सुरक्षिततेची भावना किती सूक्ष्म आहे आणि ती किती स्पष्ट काम करते, ती अशा ठिकाणी दिसते आणि वारंवार तिचं स्मरण करावं असं मला वाटतं. म्हणून मुद्दम परिचयाचं उदाहरण आपल्यासमोर ठेवलं. गुरु काय करीत असतात, त्याला असुरक्षित बनवित असतात सारखा. गुरुचं कामच आहे ते, त्याला सारखा असुरक्षित करायचं, त्याला असुरक्षित वाटतं. म्हणजे मग त्याला वाटतं की बाबा देवच सुरक्षित, गुरुकडेच आपण सुरक्षित आहोत. बाकीचे जे आपण केलेलं आहे ते कुठलं तरी एक ढासळत असं सारखं. त्याला वाटतं अरे हे आपण आपली माणसं म्हटली पण ती काही वेळेला आली नाही, जाऊ देत. ते जे सुरक्षिततेचं जाळं आहे ना, ते सगळं उडवून टाकायचा प्रयत्न करूनचा चालू असतो. त्या गणपतरावाने छकड्यात बसल्यावर महाराज काय म्हणाले, 50 रुपये दिले हातात. काशी यात्रेला जायचं, बायकोला बरोबर घेऊन 2 माणसं, प्रवास करायचा, रेल्वे तिकिटाचा सोय हे पुरतील का नाही शंका आहे. अशी त्या काळातली परिस्थिती आहे. तरीसुद्धा वाटलं की नाही की ह्याच्यात आपण असुरक्षित आहोत. हे असुरक्षितते म्हणजे सुरक्षिततेचं जाळ्याचं किती बारीक विणलेलं आहे हे अगदी नोट डाऊन उदाहरण आहे. म्हणून तेव्हा 50 रुपयात आपलं कसं भागेल असं मनामध्ये आलं. गुरूंचीच माणसं आहेत, जवळच आहेत, अगदी पूर्ण विश्वास आहे, शरणागती, पायावर डोकं ठेवले, सगळं अर्पण केलेलं आहे, सर्वस्व वगैरे वगैरे भाषा आपण करतो ते सगळं झालेलं आहे. गुरुनी सांगितले काशी यात्रा बायकोला घेऊन करा, पत्नीला घेऊन करा, हे सांगितलेलं आहे. ते छकड्यात बसवायला, हात करायला आलेले आहेत. आता ह्याच्यापेक्षा आणखीन आधार पाहिजे का काही आपल्याला? व आपल्याला फोनवर त्यांनी सांगितलं निरोप, त्यांना यात्रेला जायला सांगा वगैरे, असलं काही नाही. खरं असेल की नाही कोणा ठोक, असलं काही नाही. स्वतः छकड्यात हात करायला आले तरी सुद्धा 50 रुपये हातात ठेवल्यावर वाटते 50 रुपयात होणार कसं, तिथे एवढं दक्षिणा, ते हे करायचं, यात्रा. बरोबर व्यवस्थेसाठी पत्र, ह्या ठिकाणी उतरलं की हे पत्र दाखवा, तुमची व्यवस्था होईल. एवढी सुरक्षिततेची जी व्यावहारिक काळजी वाटते ती सुद्धा घेतलेली आहे. तरी सुद्धा असं वाटतं की या ब्राह्मण दक्षिणा, भोजन, अमकं तमकं, या त्या ठिकाणी दान धर्म सगळं ही पत्र, त्याचा काय उपयोग होणार आपल्या ह्या 50 रुपयाचा? हातात सोन्याचे आपल्या सल्ले आहेत. त्या काळात सल्ले असत पाहायला मिळणं कठीणच आहे आता, पण सल्ले होते. ठीक आहे, 50 रुपयावर जरी पाठवलं असलं तरी वेळेला सल्ले मोडू आणि हे आपण काम करू. चालू दुसऱ्या क्षणी हे मनात याच्याबरोबर महाराज गणपतराव सल्ले काय आहे, प्रवासात काही कारण ते नाही, बाहेरची हे जे काय वातावरण आहे, एवढा मोठा लांबचा प्रवास, कुठं काय झालं, कोणी काढून घेतले, काय झालं. तेव्हा इथं आपण भाऊसाहेबांच्याकडे ठेवू, म्हणजे सुरक्षित राहतील. तुम्ही परत आलात की तुम्हाला नाही म्हणायची सोयच नाही. महाराज म्हणून काय नाही म्हणणार, बरं आता सुरक्षित ठेवतो म्हणतात. काय असुरक्षितता आहे त्याला काय उत्तर आहे त्यांचं ते बघा. सल्ले तर काढूनच द्यावे लागले, प्रश्न नाही. ठीक आहे, दुसरं मनात काय आलं सुरक्षिततेचं, की पत्नीच्या कानाने नथ आहे, सोनस थोडंसं का होईना मदत त्या नथीची होईल, हे होईल. महाराज म्हणले हे बघा, बायकांच्या अंगावर काही असणं जास्त असुरक्षित होते. कुठंतरी बाहेर हे जातील, यांचं लक्ष नसतं, हे नाही, नाही भान नाही, कुठेतरी बघत राहतील, कुठेतरी करत राहतील, काय जातील येतील. तेव्हा आपलं नथ इथंच असलेली बरी, ही सुरक्षित राहील
आलात की तुमची तुम्हाला. तेव्हा प्रवासात अशा गोष्टी नको. प्रवासात भीती आहे, तो नथ काढून द्यावी लागली. आता काय राहिलं? आता काय नाही, आता ते 50 रुपये पत्र. सुरक्षिततेचं जाळं मनुष्य कसं मनामध्ये त्याच्या विणलं जातं, हे आज मी त्यांचं उदाहरण आहे म्हणून आपण असा विचार करू शकतो. आपलं उदाहरण घेऊन सुरुवात करावी म्हणजे लक्षात येईल काय होईल ते. तेव्हा आता छकड्याला फक्त हात करता करता शेवटी जरा थांबा 1 मिनिट, ती पत्र द्या तुमच्याकडचे. पत्र जे दिलं होतं मुख्य माणसाचं पत्र, त्याच्या खाली ताजा कलम, यांना उसने पैसे देऊ नयेत, ब्रह्मचैतन्य. त्यांच्या मनात सुरू यायच्या आधी जरा ते पत्र बघूया काय आता सांग. आता पूर्ण असुरक्षित झाले, पूर्ण असुरक्षित. तेव्हा त्याने ओळखलं की हे कशासाठी आहे, आणि म्हणून त्या छकड्यातनं खाली उतरले. महाराजांना साष्टांग नमस्कार घाला. तो आपल्याला कधी जमेल याची वाट बघतो, त्याची वाट पाहावी. त्यांनी जो महाराजांना नमस्कार घातला साष्टांग रस्त्यात, छकड्याच्या उतरून खाली, आता ते खरे सुरक्षित आहेत. ही दृष्टी असायला हवी, याला विज्ञान दृष्टी असं म्हणतो. आपण करतो ते यापेक्षा फार वेगळं नाही. आधी IITला जाऊ दे, कशाला जाऊ दे, जास्त पैसे मिळतील म्हणजे काय होईल, त्याला हवं ते करता येईल, म्हणजे सुरक्षित राहील, काळजी नाही, भविष्याची काळजी नाही असं वाटतं. आता काय भविष्याचं झालं ते आता बघतोय. एक रशिया गेला आपल्या डोळ्यात देखत, जी माणसं 30-40 वर्ष लक्ष ठेवून आहेत इतिहासावर, त्यांना तरी माहिती असायला पाहिजे निदान की काय झालं. आता काय अवस्था आहे ते आपल्याला माहिती आहे, पुढे काय अवस्था होणार आहे ती माहितीच नाही आहे, निदान अंदाज करता येईल. तर इतकं नका काळजी करू असं. तर हे जे काय आहे ना, हे सुरक्षिततेच्या जाळ्यापोटी आपण करतो. ते नाही झालं तर ट्रिपल होऊ दे, मग CET होऊ दे, काय म्हणजे सुरक्षिततेचा एक एक टप्पा खाली उतरतो तो. म्हणजे बरं ठीक आहे, यात नाही तर याच्यात त्याच्यापेक्षा कमी का होईना पण सुरक्षितता आहे. म्हणजे ते मूळ जे आपला जो प्रश्न आहे ना, तो जो सुटण्याचा आहे, तो असा मागे लागलेला आहे, तो सोडतच नाही तुम्हाला. काय जे स्कोअर्स नामकन तमकन ते ह्यात मिळवून त्यात मिळवून सगळं जे करून करायचं काय, शेवटी सुरक्षित व्हायचं आहे एवढं आहे. तर ही जी आहे ते सगळं सुरक्षिततेच्या यंत्रणा आहेत, त्याचीच ही सगळी स्वरूपं आहेत. मग आता हे सगळं सोडून द्यावं का, परत मग आजचा प्रश्न, काही गरज नाही. त्या सगळ्या व्यवस्था आहेत. व्यवस्था ह्या यंत्रणा म्हणून ठीक असतात, त्यात यंत्रणा म्हणून बदल पण होत असतात, तो होत राहू द्यात. आज ह्या व्यवस्था आहेत, उद्या दुसऱ्या येतील. पूर्वी कुठे ह्या होत्या, पूर्वी काय असलं काही परीक्षा नव्हत्या, असली काही सुरक्षितता नव्हती, असला काय पैसा नव्हता, असलं काही नव्हतं. कुठं काय होतं यातलं काय नव्हतं. हे परदेश कोट देश बीज सुद्धा माहिती नव्हते. हे 500-600 वर्ष मागे जाऊ, तर कोण अमेरिकन काय हे, कोण इंग्लंड काय, आपलं काय माहिती नव्हतं. माणसं होती व्यवस्थित चालले, ते व्यवहार चालले, सगळं ते चालले. ते आता आज ही यंत्रणा आहे, आज यात उद्या दुसरी यंत्रणा असली दुसऱ्यात. तेव्हा यंत्रणा व्यवस्था ज्या यंत्रणा म्हणून आहेत त्या ठीक आहेत, त्या आज मागं होत्या, त्या आज नाही, त्या आज आहेत, त्या उद्या असतील असं नाही, त्या येतील जातील. पण त्या यंत्रणा, व्यवस्थेच्या यंत्रणा सोडून सुरक्षिततेच्या यंत्रणा वाटायला लागल्या की घोटाळा झाला. त्या परमार्थावर बेतल्या आपल्या, म्हणजे शांतीवर बेतल्या आपल्या मनातल्या. परमार्थाची सावी सोपी खूण म्हणजे मनाची शांतता. मन अशांत आहे म्हटलं की ओळखा परमार्थाचा नुकसान झालेलं आहे. मन शांत आहे ओळखी ओळखा आपण बरोबर आहोत. व्यवस्था मानतो, सुरक्षा व्यवस्था मानत नाही. ती सुरक्षा व्यवस्था आणि व्यवस्था यंत्रणा यातला फरक लक्षात घ्यावा एवढीच माझी आपल्याला प्रार्थना आहे. व्यवस्था यंत्रणा म्हणून ठीक आहे, पण त्याच्या सुरक्षा व्यवस्था झाल्या की घोटाळा होतो. तेव्हा सुरक्षेचे जे जे प्रयत्न आपण सुरक्षा अशा अर्थाने जे जे करतो, व्यवस्थेचे प्रयत्न ठीक आहेत. व्यवस्था तर माणसाला आजची उद्याची व्यवस्था लावावी लागेल, परवाची लावावी लागेल, घराची लावावी लागेल, बाहेर काय असेल पैसा पाणी त्याची व्यवस्था लावावी लागेल, शिक्षणाची लावावी लागेल, सगळी व्यवस्था आहेत. या ते व्यवस्था म्हणून ठीक आहेत, त्या द्याव्या लागतील. पण त्यात जर मी सुरक्षिततेची भाषा करत असेन किंवा त्यावर ते बॅक ऑफ माइंड आहे, ते त्याच्या मागे असतं, समोर दिसत नाही, त्याच्या मागं त्याची एक काळजी म्हणून जी आहे ती त्यामुळे दूर होईल अशी जी माझी कल्पना आहे, असे जर सुरक्षिततेचे प्रयत्न मी करत असेन तर साधं अगदी सोपं सांगायचं उदाहरण म्हणजे पाण्यावर माझं नाव लिहिल्यासारखं आहे. अगदी साध्या भाषेत पाण्यावर आपलं नाव लिहावं आणि ते माझ्या 10 पिढ्या बघतील म्हणावं, त्यातला प्रकार आहे असं समजायला काय हरकत नाही. म्हणून खरे गुरु हे नेहमी सुरक्षिततेचं तुम्हाला काय वाटायला लागलं की बरोबर हजर होतात, ते सल्ले काढून घेतले तसंच
असे गुरु हे सल्ले बिल्ले काढून घेत असेल तर आपण गेलो नसतो, हो की नाही. काय गणपतराव राहिले पण तसेच, आणि टिकून राहिले, कारण ते सरळ राहिले. त्यांच्या लक्षात आलं की हे आपले मनातलं ह्यांनी बरोबर काय ते काढलेलं आहे सगळं, आणि त्यामुळे हिचंच टिकलं पाहिजे, कारण हे बरोबर उद्धार करू शकणार. तेव्हा हे लक्षात घ्यावं की खरे जे गुरु असतात ते अनंत मार्गाने धडपडतात. काय धडपड असते त्यांची, तर याच्या मनात ही जी भगवंत सोडून कुठल्याही गोष्टीमुळे सुरक्षितता वाटते ती काढून टाकायची. भगवंत सोडून कुठल्याही गोष्टीने जी सुरक्षितता वाटत असेल ती काढायची. ती घराने वाटेल, पैशाने वाटेल, पदानं वाटेल, कशाने वाटेल. तेव्हा त्याने अनेक प्रकारच्या रचना स्वामींनी केल्या. त्यामध्ये त्यांनी अनेक म्हणजे काव्यरचना म्हणून सुद्धा प्रकार अनेक हाताळले. त्यात भूपाळ्या हाताळल्या, त्यात खूप भूपाळ्या आहेत. त्यातल्या एका भूपाळीला नाव नाही अशी एक भूपाळी, म्हणून ती मुद्दम भूपाळी म्हणजे भूपाळी हा प्रकार आहे म्हणून लक्षात ठेवायचं, एवढंच. बाकी पद आहे असं समजा पाहतं. तर कितीतरी भूपाळ्या आहेत. मी म्हटलं ही एवढ्या साहित्यामध्ये ह्या भूपाळीला दत्ताची भूपाळी, काय ते सगळं लिहिलेलं आहे, कृष्णाची भूपाळी, सगळं त्या ठिकाणी लिहिलं, रामाची भूपाळी, आणि व्यवस्थित अगदी त्यांच्या दर्जाच्या उत्तम रचना आहेत. पण ह्या भूपाळीला नाव नाही दिलेलं त्यांनी. तर ही भूपाळी कोणाची आहे? ती अलौकिक जी भूपाळी आहे ती घ्यावी, आपल्यासमोर ठेवावी आणि आपण त्याचा विचार करावा असं मला वाटतं. मुळात या भूपाळीत आणि हे जी बोलतोय बघणार आहोत त्या भूपाळीत खूप फरक आहे, तफावत आहे. ती भूपाळीच आहे, तिला नाव नाही आहे. आता आपण देऊ तर सोयीसाठी, तर त्यात फार फरक आहे. खरं सांगायचं तर एक सगुणोपचार आहे त्याच्यामध्ये, देवाला निजवलेला आहे. त्यावेळेस शेजारती म्हटली, आता त्याला जागं करायचं आहे तर भूपाळी म्हटली. मग पुढे काय ते काकडा बेकडा वगैरे त्याचे भाग सगळे हे करायचं आहे, त्याचा तो उपचार. खरं सांगायचं तर भूपाळी. पण क्षणभर आपण विचार करून ठेवावा, आपल्याला ज्ञानदृष्टीसारखी असावी असं त्यांनी त्यात म्हटलंय. तर तिचा मी हे एक फक्त सांगून ठेवतो आत्ता टप्पा, की कुठं तो झोपतोय मला सांगा, तेव्हा त्याला उठवायचं आहे. झोपून परवडेल आपल्याला जीवनात आपला देव झोपला तर? एक वेळ आपण झोपलो तर काही अडचण नाही आहे, देव झोपला तर अडचण आहे खरं म्हणजे. तेव्हा श्वास झोप घेतो का, तो निजतो का कधी? ते देव तर अविरत श्वास किंवा चैतन्य म्हणजे जर देव आहे तर तो झोपणारीने उठण्याचाही प्रश्न नाही आहे. खरं सांगायचं तर हे लक्षात असावं. फक्त देवाला सगुणात आणला, भक्त सगुणात आहे, हा फरक आहे. देवाला सगुणात आपण आणलंय म्हणून शेजारती केली, त्याला आणला म्हणून आपल्याला आणले नाही, आपण आहोतच. हा फरक लक्षात ठेवून पुढचा विचार करावा की भक्त सगुण आहेच, देव सगुण आहे नाही. ते तुमचं तुम्ही आणला तर आहे, नाही आणला तर तो नाही, असं आहे ना. मग आपण सगुणात आहो ना, तेव्हा त्याला काही झोपायचं नसतं. पण सगुण भक्ताला त्याला झोपायचं असतं, तेही सुखात झोपायचं असतं, ते आरामात झोपायचं आहे. त्याला देव आड येऊ नये म्हणून त्याला आधी झोपवले. करते का बघा भाऊ, आहे अशी परिस्थिती आहे. तर त्याला आधी झोपवतात. खरं तर खऱ्या भक्ताला देव नित्य हवा आहे. खरा भक्त आहे तर त्याला देव नित्य हवा आहे. देव हा मुळातच प्रेमाचा विषय आहे, तो निर्गुण आहे, तो सतत आहे, त्याच्यात अविरत आहे, म्हणूनच हे शक्य आहे. आपण देव बाजूला जाऊ द्या, क्षणभर कल्पना करा, महाराजांच्याकडे आपल्याला सांगणारी कितीतरी माणसं भेटली असतील किंवा आहेतही, कथाही आहेत किंवा त्याची नोटिंगही आहेत, की रात्रीच्या पानावर बसलेली माणसं आहेत, ती गप्पा मारत बसलीत, आनंदात आहेत, काही नाही दुसरं देणं घेणं काय नाही, नुसतं प्रेमाचं बोलणं आहे, बाकी काय नाही. पण त्यात त्यांना त्या तासांचं भान नाही आणि ती हात कधी कोरडे होऊन गेलेले आहेत. महाराज कुठल्या तरी गोष्टी सांगतायत, कशाच तरी काय ते चाललेलं आहे सगळं, आनंद आहे केवळ, दुसरं काय नाही. देणं नाही घेणं नाही, अमकं नाही तमकं नाही, मनात व्यवहार नाही, प्रपंच नाही, असल्या गोष्टी नाहीत, काय नाही, नुसता आनंद आहे, देवाचा आनंद आहे. बस साध्या भाषेत सांगायचं तर निरुपाधिक आनंद आहे. तर त्या आनंदामध्ये केव्हा ते 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, कळले 3 वाजता 3:30 झाले, आता हात धुवायला जायचं, त्या आंघोळीला पाणी ठेवायला झालं आता, असं पण झालेलं आहे. किंवा आता ह्या ठिकाणी काय कोण झोपलं आणि कोण उठलं कोण नाही. ते प्रेम गेलं, तो उपचार गेला, म्हणून शेजारती झाली. मग एकदा शेजारती गेली की काकडं तिकडं आलं, तेव्हा मग भूपाळी म्हणावी लागते. तेव्हा त्या अर्थाने जर ज्ञानाची दृष्टी असेल तर शेजही नाही आणि काकडाही नाही. खरं सांगायचं तर
म्हणून ह्या अर्थाने आपण विचार करून ठेवा. हे तसं ठेवलं तर असं आहे, तसं नसलं तर खरं ते नाही आहे. त्यामुळं त्याचा जर समजा मला वाटलं की माझा काकडा कधी चुकला नाही, तर त्याचा काय उपयोग नाही. आणखीन एक ग्रंथी तयार झाली. सांगितलं ना, त्यात ही एक भर आहे आणखीन एक. देव असल्याचं जर भान असेल कायमचा, तर काही कर्म करता येत नाहीत. म्हणून ही सोय आहे भक्ताची. त्याला झोपून ठेवलेलं आहे, दरवाजा लावून ठेवलेला आहे, दर्शन बंद आहे. म्हणजे काय? म्हणजे मला देव नसताना कर्म करायचे आहेत, त्याच्यासाठी मी मोकळा पाहिजे. देव असताना ते करता येत नाही. आपण ज्ञानदृष्टीने समजून घ्या म्हणजे झालं बस. देवासमोर लाचखोरी करता येत नाही, क्रोध नाही दाखवता येत नाही, लोभ नाही, चालत नाही, कित्येक गोष्टी आहेत. पण ते शेजारती झाली, मग बघतो तुझ्याकडे. जसे ते पाहुणे गेले, लहान मुलाचं होतं ना, त्याच्यासमोर अति मोकळेपणाने वागतो. मध्ये तो नाही चहा घेत म्हटलं की तो हो मी घेतो म्हणून सांगतो वगैरे. मग त्याच्याकडे डोळे वटारून फक्त बघतात. त्यावेळेला देतात पण डोळे वटारून बघतात. आणि त्याला ओळखतो तो आता की हे पाहुण्यांच्या बरोबर आपण पण बाहेर खेळायला पळायला पाहिजे, नाही तर काय खरं नाही. हेच आपलं चाललंय खरं सांगायचं तर. तेव्हा राग काही देवासमोर व्यक्त करता येत नाही. त्यामुळे देवाला एकदा बंद करून कुलूप घातलं, हे जर ते गेले की झालं. तेव्हा देवाची शेजारती केली की देव असल्याचं भान विसरणं आणि कर्म करणं हे वैध आहे असं वाटतं. मी अगदी विचार करण्यासाठी ठेवतो हे आपल्यासमोर की देवाला शेजारती केली की देव असल्याचं जे भान आहे, एरवी आहे असं मी गृहीत धरला दिवसभर, तर ते भान ते विसरता येतं. आणि जी कर्म करतो ती वैध आहेत असं वाटतं आपल्याला. पण आपल्या लक्षात येईल की हे काही खरं नाही. राग देवासमोर व्यक्त केला काय, आणि देव झोपला म्हणून शेजारती केल्यानंतर व्यक्त केला काय. शेवटी राग तो रागच, तो टाकायचं तो टाकायचंच आहे. ती गोष्ट वाईटच आहे, ती वाईटच आहे. मला घालवायची ठीक आहे सावकाशी, पण आपले कायदे कसे आपण तसे आपले कायदे आहेत. नशेत गुन्हा केला की माफ, तेवढं सिद्ध झालं म्हणून झालं. मानसिक संतुलन बिघडल्यामुळं असं झालं वगैरे म्हणतात. खून बिन काय 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 त्या अत्याचार काय ते मानसिक संतुलन बिघडलं असं कधी. त्याला काय हेच नाही, ते झालं की तो सुटायला होतं त्यांना. असं सगळं आहे. खरं सांगायचं ना तर आपल्याला खरं नको आहे म्हणून हे सगळं आहे. देव फक्त खऱ्याचा आहे, त्यामुळे हे सगळं घोटाळा होतो. तर नशेत केलं एवढं. नशेला समजा मृत्यूदंड ठेवला उद्या, तर ते नशेत होते असं किती वकील सिद्ध करायला जातील. सिद्ध केलं तर हे ती भानगड काढायला पाहिजे. त्याच्यापेक्षा आत राहिलेले बरं 5-10 वर्ष येतील, परत येऊन उद्योग तरी करतील. काय आपलं काय फी बी घेऊनच सोडायचं त्यांना, पण तरीसुद्धा आल्यावर तरी देतील असं तरी होईल का नाही. पण ते नशेत असलं म्हणजे असं ते असे कायद्याचे जे आपल्या प्रवाट आहेत त्या त्यांना नाही चालत. हे सांगायचा मुद्दा कशासाठी, तर हे जे शेजारती आणि भूपाळी जे हे आहे हे सगळं काय आहे हे ज्ञानदृष्टीनं आपण पाहून ठेवावं. आणि त्यांनी ही कोणालाही न लिहिलेली भोपाळी का लिहिली हे आपण समजून घ्यावं. ती भोपाळी जी लिहिली आता समोर सांगतोय आपल्या, तिचं अलौकिकत्व लक्षात यावं. ती कोणाला उद्देशून लिहिली, तर शिष्यांना उद्देशून गुरुनी भोपाळी लिहिली. शिष्यांची भोपाळी कुठल्या गुरुनी केली मला काय माहिती नाही बाबा. मी माझं वाचन कमी आहे, कोणाच्या अभ्यासात नाही आली म्हणून मुद्दाम आपल्यासमोर ठेवतो. हे जे वेगवेगळे भ्रम सांगितले याचा संबंध काय आहे ते आता आपल्याला स्पष्ट होईल की शिष्य ज्या भ्रमित जीवनामध्ये जगतात त्यांना त्यातून सावध करण्यासाठी भोपाळी लिहावी लागली. त्यांनी भोपाळीचा मार्ग निवडला. त्यांनी अनेक मार्ग निवडले, ते आता ओघाने येतीलच, पण त्यातला भोपाळीचा सुद्धा त्यांनी मार्ग निवडला. मला आश्चर्य वाटलं की शिष्यांसाठी भोपाळी लिहिली. उठा रे लवकरी उठा,
उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, सत्वर यावे शुद्धीवरी. हे काय देवाला सांगता येईल? उठा उठा रे सत्वरी, उठा उठा रे लवकरी, सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी, उठा उठा रे लवकरी, सत्वर या रे शुद्धीवरी, सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी, उघडा कपाटे अंतरी, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका, ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे सत्वरी. काय आहे ह्या कसुलीला जो मला तळमळ कळते, त्याच्या मागचं हे कळतं, अस्वस्थता कळते, काय चाललेलं आपलं जीवन असेल ते कळतं. म्हणून सगळा वेळ पहिला त्याच्यासाठी घेतला, आपलं जीवन काय आहे आणि शेजारती काय, भोपाळे काय, काकडा काय, जीवन कसं चाललंय, काय चाललंय. उठा उठा रे लवकरी. ही भूपाळी एरवीच्या भूपाळी झोपलेल्या देवाला जागा करण्यासाठी असतात. ही भूपाळी झोपलेल्या भक्ताला सुद्धा नव्हे, शुद्धीवर नसलेल्या शिष्यासाठी आहे. म्हणून म्हणावं लागलं सत्वर या रे शुद्धीवरी. शुद्धीवर या, कसंही करा, कायम शुद्धीवरच राहायचं आहे. तेव्हा ही झोपलेल्यानं नाही, शुद्धीवर नसलेल्या शिष्यांसाठी आहे. शुद्धी अखंड हवी आहे. शुद्धी इथल्या शुद्धीचा अर्थ सावधानता आहे. माझा व्यवहार मला या दृष्टीनं पाहता आला का, त्यात त्याचं उत्तर आहे माझे व्यवहार मी पाहावेत. म्हणून मगाशी पहिले आरसे दाखवले सगळे ते एवढ्यासाठीच. तेव्हा झोप ही नैसर्गिक आहे, तिच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं नाही, घेऊ देत. नव्या ज्या कार्यकल्पना आहेत ज्याच्यामध्ये झोपसुद्धा घेऊन देत नाहीत, नाईट वेगळ्या ज्या कल्पना येतात सध्या, 12 तास काम, हे ते सगळं पूर्ण नैसर्गिक आहे. आणि मला खात्री आहे की ते कधीतरी पूर्ण निसर्गावर येणार. 12 तासाचं काम कधीतरी 8 तासावर येणार आहे. ते निसर्ग आणायला लावणार आणि परिस्थिती आणायला लावणार आणि हे सगळे जे अस्वास्थ्य निर्माण होईल ते आणायला लावणार आहे. आणि ते आणेल तेव्हा आणू दे. आपण एवढं तरी लक्षात घेऊ की 8 तासाची माणसाला गरज आहे ना झोपेची, काय 10 तासाची असेल, 9 तासाची, कोणाची 6 तासाची असेल, काय असेल ती त्याची गरज आहे. त्याला झोपण्याबद्दल ह्या गुरूंचं काही म्हणणं नाही, स्वामींचं काही म्हणणं नाही, झोपू दे त्याला, पण सावधान राहू द्यात. त्याला उठवण्यासाठी नाही, भान नाही ज्याला सावधानता नाही त्याला सावध करण्यासाठी, बेभान झालेल्याला भानावर आणण्यासाठी ही भूपाळी आहे. म्हणून पुढे म्हटलं की ज्ञानदृष्टी अवलोका. आपला व्यवहार, जगाचा व्यवहार ज्ञानाच्या दृष्टीनं पहा हे सांगण्यासाठी ते सुद्धा किती ज्ञानदृष्टीनं अवलोका. काय जे चाललेलं आहे ते ज्ञानदृष्टीनं पहा. आणि खरं सांगायचं, ज्ञानदृष्टी असली ना म्हणजे ही सूक्ष्मदृष्टी आहे. आपण दिसतो आहोत एकमेकांना, हे स्थूलातले विषय आहेत, पण ह्याच्यामागे प्रत्येकाचा अंतरंग हा सूक्ष्माचा विषय आहे. त्यामुळं त्याच्याबरोबरीनं त्याचे व्यवहार होत आहेत, ते चांगले होतात. सुदैवाने सत्संग असतो तिथे चांगले विचार प्रवाहित होतात. कुसंग असेल तर वाईट विचार तितकेच प्रभावित होतात. आपण बसा आणि टी व्ही समोर, डोक्यात सगळं तसलं यायला लागतं, ते सगळं चांगलं यायला लागतं. कसे आहात तसं ते सूक्ष्मच पण आपलं काम करत आहे. स्थूलाच्या पलीकडे ते आहे, त्याची सामर्थ्य जबरदस्त आहे. म्हणून सूक्ष्माचा विचार आपल्याकडे जास्त केला गेला आणि शेवटी तो करावाच लागतो, अशी परिस्थिती आहे. तैलंग स्वामी होते ते ह्याच्यात नेपाळच्या ह्याच्यात असताना, राज्यात असताना त्या अरण्यामध्ये बसलेले असायचे ध्यानाला. त्यांना काय बाकीच्या ह्याची आहार विहाराचा प्रश्न नव्हता, ध्यानाला बसलेले असायचे. ते नेपाळचे राजे
त्यावेळेला मृगयाला वगैरे जात तसं ते त्या शिकारीला गेलेले होते आणि राजाची शिकार, त्यामुळे वाघ सापडल्याशिवाय परत येणार नाही, वाघासाठी ती शिकार चालली होती. तर शेवटी त्यांना त्यांच्या सेनापतीला आढळला, सगळे सैन्याबरोबर, शिपाईबरोबर, आमकबरोबर, ते सगळे बंदुकीन हे, आणि त्या सेनापतीने त्याला नेम धरून बार काढला वाघावर. तो नेम चुकला, वाघ सुटला. वाघ सुटल्यावर आपल्याला माहिती की काय असते परिस्थिती. तो एका बाजूने तो घाबरलेला आहे, पण एका बाजूने तो आक्रमक पण आहे तितकाच. त्यामुळं तो जो झेपावत होता सगळीकडे, त्याला माहिती सगळीकडून याने आपल्याला हे केलेलं आहे, तो झेपावत तो सुटला, त्यांच्या ताब्यातनं सुटला. आणि तो जो त्याच्या वाघाच्या वेगाने पळत गेला तो स्वामी दिसले त्याला. एकदम स्वामी दिसल्याबरोबर एकदम त्याची जी सगळे भय, ते सगळं हे, ते सगळं शांत, मांजर पायाशी बसावं तसा बसला होता असं त्याने केलं स्वामींच्या पायाशी. आणि ही आली मंडळी शोधत, बंदुकावाले. ते वाघ बघितल्यावरच आधी घाबरली होती, ती शिष्यमंडळीच होती. सेनापतीने टाकलेल्या वाराची हा अवस्था झाली. आपलं आता काय होते पुढे जाऊन कोणाटो, हे निवांत बसले आणि हे पायाशी बसले. ह्या घटना घडलेल्या आहेत. याचं कारण त्यांच्याकडे एक सूक्ष्म जग आहे आणि ते जागृत आहे. त्यामुळे या वाघाची अवस्था ते ओळखू शकतात. वाघ त्यांची अवस्था ओळखू शकतो. वाघ तिथे शांत असतो. तिथे जे घाबरलेले होते त्यांना त्यांनी बोलावलं या इकडं. तिथं कापत पुढे आले, कारण आता हिथं गोळी घालायचं असं नाही. हे महापुरुष बसलाय, याची पायाची जर वाघ बसलाय तर हिथं गोळी घालायला तर काय होईल कोणाटोक, काही नाही, पुढे यायचं धाडस होईना त्यांना. आणि तेव्हा ते त्या पुढे आले. त्यांनी सांगितलं तुम्ही घाबरू नका, हे तुम्ही जो हिंस्रपणा केलात त्याचा परिणाम आहे. तो त्याच्यातही हिंस्रपणा तेवढाच निर्माण झाला आहे. तुमच्यात हिंस्रता नाही, त्याच्यात हिंस्रता नाही, माझ्यात नाही, म्हणून ती इथं कुठंच नाही आहे. तुम्ही निवांत या, काही होणार नाही. मग ते सगळे प्रणाम केला आणि मग ती गेली निघून वगैरे. काय योगाने केले. वाघ तिथे बसून होता, त्याला त्यांची भीती नाही, यांची भीती नाही. काय असतं की त्याकडे बघण्याची एक दृष्टी आहे, त्या अनेक प्रकारच्या दृष्टी आहेत. त्याची ज्ञानदृष्टी आहे, ती फार मोठी आहे. आपले जे व्यवहार असतील ते आपण ज्ञानदृष्टीनं बघावे. आणि यासाठी शुद्धीवर येण्याची गरज आहे. शुद्ध असली तर दृष्टीचा प्रश्न आहे. डोळे आहेत पण उघडल्यावर दिसतं ना, निदान एवढा तरी व्यवहार करू. ते उघडल्यावर सुद्धा दिसतं असं नाही. आपण रस्त्यानं जातो, ते आपल्या विचारतं ते वाटेत भेटले, ते तुम्हाला कुठं भेटले. आता मी गेलेले पाहिले की माझं लक्ष नव्हतं. म्हणजे नुसते डोळे उघडून सुद्धा दिसतंच असं नाही, त्याच्या पलीकडे पुन्हा लक्ष पाहिजे. म्हणजे असं दृष्टीचं काम आहे की डोळे उघडणं, तिची जाणीव होणं, हे सगळे व्यवहार झाल्याशिवाय माणसाला दिसत नाही. तर ज्ञानदृष्टी असेल तर काय होईल. एवढी ज्ञानदृष्टी आली तर मनुष्य निर्भयतेच्या अवस्थेला जातो. म्हणून उठा रे लवकरी, सत्वर या रे शुद्धीवरी. ते सुद्धा सत्वर या. खरोखर आपल्याला लक्षात येत नाही की सत्वर एवढं म्हणायचं त्यांना पहिल्याच ओळीला कारण का पडलं. बरं आठ कडव्याचं आहे, पण सत्वर या असं का म्हणावं एवढं त्यांना वाटलं. तर त्याची कल्पना आपल्याला येत नाही. खरोखर त्यांना ते तिथे वावरतात गुरुपदाच्या किंवा गुरुतत्वाच्या अवस्थेमध्ये. व्यक्ती म्हणून नाही, गुरुपद म्हणून वावरतात. जी उद्धारासाठी, त्या माणसाला निर्भय करण्यासाठी, त्या माणसाला आनंदी करण्यासाठी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत ते वावरतात. तिथून ते पाहतात म्हणून त्यांना सारखी तळमळ वाटते, अरे कशाला एवढं करतोय असं वाटतं. जे सारखं ते तिथं असतात म्हणून त्यांना तसं वाटतं ते. तर त्यामुळे सत्वर त्यासाठी गडबड चालली त्यांची. त्यात नुसतं ते नाही आहे की हे लवकर व्हावं अशासाठी नाही आहे, काय होतंय त्याची त्यांना कल्पना नाही आहे, हे येत नाही आहे, म्हणजे भ्रमात आहे. ते जा म्हणाले, तो शिष्य नंतर जाईन म्हणतो. सवड मिळाली म्हणजे जातो म्हणतो. मग काहीतरी झालं, हातपाय म्हणले म्हणजे मग जाता येत नाही असं झालं म्हणजे मग म्हणतो मग आता काय, आता ते गेली वेळ. तरी सांगितलं बाबा हे आपण म्हणतो ना काहीतरी सांगतात, राजबोध आहे, दशक वाचा, रोज एक दशक वाचत जा. समास वाचला तर चालेल का असं, म्हणजे निगोशिएशन करतात तिथे. मग आता समास वाचत राहिला तर विसर समास साधके पाहावे सावकाश ते ठीक आहे हो, त्यांनी विवरता विशेष कळवं लागेल त्यासाठी आहे. पण ह्यांनी काय सांगितले, दशक वाचा. तर दशक वाचा, ते दशक नाही वाचा, दशक वाचलं तर संपेल ना ते काम त्याचं. त्याला काय माहिती की पुढे काय होणार आहे, ते माहिती आहे म्हणून सांगतात तुम्हाला की तुम्ही दशक वाचा. तो म्हणतो समास वाचला तर चालेल का. आता ह्याचं जर काय झालं, आता जाऊ दे, उरलेले समास 10व्याला वाचायचे का मला सांगा. म्हणून सांगतात ते दशक वाचा देवा. आणि काय होतं, कमी वाचलं काय होणार आहे. समजा हे वाचलं तर काय होणार, म्हणजे जास्त वाचलं, त्यांनी सांगितलं तसं वाचलं आणि हे कमी म्हणतात तसं वाचलं तर काय होणार. हे जास्त म्हणतात जे काय केलं तर माझा वेळ कमी होतो. वेळ कमी होतो कशाचा, हेच दंभ करण्याचा, हाच कोटा प्रपंच करण्याचा, हाच टी व्हीचा, हाच उपदेशाचा, हाच गप्पांचा.
ह्याचाच वेळ कमी होतो ना. मग त्यापेक्षा गुरु सांगतो त्या मार्गाने गेला लवकर जाईल ना जिथे जायचं तिथे. पण ते लक्षात येत नाही म्हणून ते वर बसले त्यांना दिसतं ते, म्हणून ते म्हणतात अरे करा असं. ते सत्वरी का तर काय वाया जातं हे त्यांना जास्त माहिती आहे आणि ते फळं प्रत्येक फळाला वाया जात आहे. म्हणून दुसरी ओळ पाहूया बस. उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी. उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी. कपाट म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये गुहेला शब्द कपाट म्हणत असत. म्हणजे आपल्या मनाचे कप्पे जिथे आपले व्यवहाराची मुळं आहेत. बाहेर दिसताना छान पण आत काय ते आपल्याला माहिती आहे. वस्तू दिली घेतलं व्यवहार केला गेलो आलो सगळे जे चाललेलं आहे त्याचं मूळ कशात आहे ते ज्याचं त्याला माहिती असतं. ते उघडा कपाटे अंतरी. अंतरीची खरे हेतू आणि खरे आतले काय उद्देश आहेत ते ओळखा. तिथे जा मागे जाऊन असं म्हणायचं आहे. त्या अर्थाने उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी. ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी उघडा ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका. आता पुढचं ते का सावध केले सत्वर तेवढं सत्वर शुद्धीवर या का तेवढं बघून थांबू. आले आहे विघ्न भारी आले आहे विघ्न भारी. काळ टपला तुम्हावरी काळ टपला तुम्हावरी. कसे टपून बसले असं तुम्ही बघा. एवढीशी पार असते नाही आहे इथे काही गडबडू नका. पण इथे कडेला असते तर ती इतकी लांब असते इतकं लांब ते काचेवर कुठेतरी ते एवढंसं पाखरू एवढंसं बसलेलं असतं शांत असं ध्यानाला बसल्यासारखी. आपलं बरंचसं असंच असतं पण ध्यान जे आहे ना तर ते तिचं ध्यान म्हणून बघत ध्यान म्हणतात त्याला. तर ते तसलं इतकी लांब असते इतकी शांत असते आणि एका अशी टपून असते. एका क्षणात एकदम ते त्याचं गिळलेलंच कळतं. फक्त आतून पाहिलं म्हणजे खूपदा लक्षात येतं की ते गिळल्यावरच कळतं. टपून बसलं म्हणजे काय ह्याचं मला तिथे अगदी केव्हाही आपल्याला पाहण्यासारखं उदाहरण आहे. आले आहे विघ्न भारी आले आहे विघ्न भारी. काळ टपला तुम्हावरी काळ टपला तुम्हावरी. नित्य करीत आहे चोरी नित्य करीत आहे चोरी नित्य करीत आहे चोरी. आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या. उठा 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 अशी परिस्थिती आहे आता बरोबर म्हणून. आले आहे विघ्न भारी आले आहे विघ्न भारी. काळ टपला तुम्हावरी काळ टपला तुम्हावरी. नित्य करीत आहे चोरी नित्य करीत आहे चोरी. तुमच्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या. उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर या रे शुद्धीवरी सत्वर या रे शुद्धीवरी. उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी. ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका. उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी उठा उठा. वेळ
संपले आता थांबतो, काही इलाज नाही. हे सगळं सत्वरी काळाचं जे काय विघ्न आहे आणि पुढे त्यांना काय म्हणायचं आणखीन तळमळीनं आपल्याला सांगायचे ते आता पुढच्या वेळेला बघूया. सध्या आपली स्वामींची प्रार्थना करू, थांबू. एवढं तरी तोपर्यंत करता येईल. भोपाळी संपेल तेव्हा संपेल, यांची इच्छा असेल तेव्हा. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, माया आसदरे, माया आसदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. कामादिक रिपु दंडुनी अंतरी, कामादिक रिपु दंडुनी अंतरी, सांडी दुर्मदरे, सांडी दुर्मदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. सावळी सुंदर मूर्ती हरीची, सावळी सुंदर मूर्ती हरीची, ध्याई मनी आदरे, ध्याई मनी आदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. रघुवीर अक्षय देल तू ते, रघुवीर अक्षय देल तू ते, निरंजन पदरे, निरंजन पदरे. मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे, मनुजा राम सदा वदरे. जानकी वनस्मरण जय जय राम.